शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत। दरम्यान कालही या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर काही सवाल उपस्थित केले। काही आमदारांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका किंवा विधिमंडळ गटातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातली फूट असं मानता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला। तसंच एखाद्या पक्षाची घटना वैध की अवैध याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार देखील निवडणूक आयोगाला नाही, असा त्यांचा दावा होता। आज दुपारी 2 वाजता पुन्हा या प्रकरणात सुनावणी होणार आहे। दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं नेमका काय युक्तिवाद केला पाहूयात। युक्तिवादामध्ये नेमके कोणते मुद्दे समोर आले ते पाहूया। विधिमंडळ पक्षात फूट पडली, राजकीय पक्षात नाही, असं कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलं। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही, असा दावा त्यांनी केला। चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा निर्णय आवश्यक असतो। 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही। एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता मग कोणत्या आधारावर ठरवलं, असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। 2018च्या पक्ष संविधानात मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख असा उल्लेख आहे। पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही। 2018चं पक्षाचं संविधान शिंदे गटानं अयोग्य असल्याचं म्हटलं। 2018च्या घटना बदलानुसार शिंदेना मुख्य नेता असं सांगितलं जातंय। पक्षात येता लाभ घेता नंतर म्हणता पक्ष लोकशाही विरोधी। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण? पक्षघटना असंवैधानिक तर पक्ष नोंदणी रद्द का केली नाही? आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं? असे काही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत। पक्ष लोकशाही प्रमाणे काम करत नव्हता तर मग आयोगानं तेव्हाच नोटीस का दिली नाही? आयोगानं अधिकार नसताना चिन्ह थेट दुसऱ्या गटाला दिलं, असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। संजय राऊत आणि नरेश म्हस्केंनी सुनावणीनंतर आपापली बाजू मांडली। मात्र माध्यमांसमोर ही बाजू मांडण्यापूर्वी कोर्टाबाहेर एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला। सुनावणीनंतर दोन्ही गटांचे नेते माध्यमांसमोर बोलायला आले। त्यावेळी ठाकरेंकडून संजय राऊत आणि अनिल देसाई तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के एकाच वेळी समोर आले। यावेळी संजय राऊतांनी सोबतच माध्यमांसमोर बोलूया असं म्हटलं। निकालानंतर आमच्याकडे यावंच लागणार आहे, त्यामुळे आताच या अशी कोपरखळी राऊतांनी लगावली। एवढंच नाही तर अनिल देसाई थेट त्यांना सोबत घेण्यासाठी पुढे सरसावले। मात्र नरेश म्हस्केंनी मागे जात आधी तुम्ही बोला असं सांगितलं। तो निर्णय न्यायालय घेईल ना। चुकीच्या माणसांच्या हातात जर हे चिन्ह गेलं असेल बाळासाहेबांचं, तर पहिली मागणी आहे त्यांच्या हातातून काढून द्या। ही पहिली मागणी आहे। एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे बरं का, त्यांचा फार अभ्यास नाहीये, त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे। चोर तर चोर वर शिर जोराशे मराठीमध्ये म्हण आहे। आमची भूमिका आहे की चोराच्या हातामध्ये तुम्ही बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण दिल्यावर आधी ते चोराकडून काढून द्या, मग बघू पुढे। कुठलं त्याचा निर्णय न्यायालय घेईल ना। आम्ही न्यायालयामध्ये जी भूमिका मांडली यांच्या हातातून आधी काढून घ्या। तुम्ही ते चोरांच्या हातात दिलंय निवडणूक आयोगानं, आणि त्या चोरीमध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला, लक्षात घ्या। आमच्या पक्षाला ज्यावेळी संधी देईल न्यायमूर्ती सांगतील त्यावेळी आमचा पक्ष आमची बाजू मांडेल। आता कपिल सिब्बल यांची बाजू मांडणं सुरू आहे, त्यांनी पुन्हा वेळ मागितलेला आहे। आम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडणार ना।